विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन हा टॉपिक सुरू केलेला आहे. याच्यामधलं आज आपल्याला लेक्चर नंबर 3 बघायचं आहे. त्याच्या अगोदर लेक्चर 2 मध्ये आपण काय बघितलं बघा. एक्सक्रिटरी सिस्टीम बघितले आपण, त्याचे पार्ट्स बघितले आणि प्रत्येक पार्ट्स आपण फंक्शन बघितलं. त्याच्याबरोबर आपण किडनी, त्याचं हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर हे आपण लास्ट लेक्चर पर्यंत बघितलेलं आहे आणि आज आपल्याला सुरू करायचं आहे लेक्चर नंबर 3. टॉपिकचं नाव आहे एक्सक्रीशन अँड ऑस्मो रेग्युलेशन. तर सुरू करूया आपण. The structure of nephron or uriniferous tubule. तर युरिनिफेरस ट्यूब्यूल किंवा त्याला आपण म्हणतो नेफ्रॉन, तर त्याचं स्ट्रक्चर आज आपल्याला बघायचं आहे. काल आपण हिस्टॉलॉजीमध्ये बघितलं, किडनी जी असतात त्या किडनीमध्ये अनेक असे मायक्रोस्कोपिक ट्यूब लाईक स्ट्रक्चर्स जे असतात त्याला आपण म्हणतो नेफ्रॉन or uriniferous tubule. Other nephrons or uriniferous tubules are structural and functional unit of kidney. किडनीचं स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट हे असतं नेफ्रॉन्स. Each nephron consists about 4 to 6 centimeter long and made up of Malpighian body and renal tubule. Wall of nephron, तर त्याची जी वॉल असते, wall of renal tubule is made up of a single layer of epithelial cells. एकच लेयर असते, सिंगल लेयरची वॉल तयार झालेली असते. Its proximal end is wide, blind, cup-like, called as Bowman's capsule. पुढे आपल्याला त्याचे पार्ट्स बघायचे आहेत अजून. अँड द डिस्टल एंड इज ओपन. डिस्टल एंड असतं त्याचं, ते ओपन असतं. नाउ द पार्ट्स ऑफ नेफ्रॉन. नेफ्रॉनचे पार्ट्स आपण या ठिकाणी बघायचे आहेत. त्याचा आपण चार्ट तयार केलेला आहे. व्यवस्थित तुम्ही तो चार्ट लिहून काढायचा आहे. द नेफ्रॉन इज मेड अप ऑफ द 2 main parts. First one is Malpighian body and second one renal tubule. The Malpighian body includes glomerulus and Bowman's capsule, while the renal tubule includes first proximal convoluted tubule, also called as the PCT, second loop of Henle, also known as LOH. Next, distal convoluted tubule, also called as the DCT, and collecting tubule or the CT. तर हे पार्ट्स नेफ्रॉनचे आहेत. आपण डायग्राम बघूया आणि त्या डायग्राम मध्ये ते पार्ट्स कुठे आहेत आणि त्याचं डिस्क्रिप्शन पण आपण आता बघूया. पहिल्यांदा आपल्याला स्टार्ट करायचं आहे फर्स्ट माल्फिजियन बॉडी. तर आता बघा, मगाशी आपण जे पार्ट्स बघितले ते पार्ट्स मी तुम्हाला या डायग्राम मध्ये दाखवतोय. पुस्तकातले आपण डायग्राम घेतलेला आहे. तर हे असतं माल्फिजियन बॉडी. मग माल्फिजियन बॉडी मध्ये बघितलं आपण ग्लोमेरुलस आणि बोमन्स कॅप्सूल असे 2 पार्ट्स असतात. त्याच्यानंतर आपण बघितलं रिनल ट्यूब्यूल, त्याच्यामध्ये हे पीसीटी म्हणजेच प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. त्याच्यानंतर आपण हे बघितलं लूप ऑफ हेनले, लूप ऑफ हेनले. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं डीसीटी किंवा डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल अँड कलेक्टिंग ट्यूब्यूल. Collecting tubule opens in a large duct called as collecting duct. तर हे पार्ट्स आपल्याला बघायचे. त्याच्यानंतर हे पूर्ण किडनीचे पार्ट्स, नेफ्रॉनचे पार्ट्स च्या सराउंडिंगला ब्लड वेसल्सचं नेटवर्क असतं.
and that network of the blood vessel is called as peritubular capillaries. Peri means around, सभोवती, ट्युब्युलर म्हणजे ट्यूबच्या सभोवती असणारं कॅपिलरीज, हे ट्यूबच्या सभोवती असणारं नेटवर्क, त्याला आपण म्हणायचं पेरिट्युब्युलर कॅपिलरीज. नेक्स्ट वन, ही थोडीशी सेपरेट अशी डायग्राम आपण घेतलेली आहे. पुन्हा याच्यामध्ये बघा, एकदा पार्ट्स आपल्या लक्षात आले की बाकीचं लक्षात यायला सोपं जातं. हे बघा, हे पहिल्यांदा आहे बोमन्स कॅप्सूल, त्याच्यानंतर हे ग्लोमेरुलस, हे पीसीटी, त्याच्यानंतर हे लूप ऑफ हेनले, त्याच्यानंतर हे डीसीटी, आणि मग या ठिकाणी कलेक्टिंग ट्युब्यूल, त्याला आपण म्हटलेलं आहे कलेक्टिंग डक्ट. या ठिकाणी कलेक्टिंग डक्ट म्हणलं, इथं पण आपण म्हणूया याला कलेक्टिंग डक्ट. नेक्स्ट वन इज द फर्स्ट माल्फिजियन बॉडी और रिनल कार्पुस्कल. आता आपण एक एक पार्ट याच्यामधला बघूया. पहिल्यांदा माल्फिजियन बॉडी बघूया आपण, और ऑल्सो कॉल्ड एज द रिनल कार्पुस्कल. इट इज अबाउट 200 मायक्रोमीटर इन डायमीटर. त्याचा डायमीटर बघितला तर एवढा त्याचा डायमीटर असतो. इट इज मेड अप ऑफ 2 पार्ट्स. फर्स्ट वन इज ग्लोमेरुलस अँड बोमन्स कॅप्सूल. मग या डायग्राम मध्ये पहिल्यांदा माल्फिजियन बॉडी कुठे आहे हे बघूया. हे पूर्णपणे हे माल्फिजियन बॉडीचं स्ट्रक्चर आहे. नाउ दॅट माल्फिजियन बॉडी मेड अप ऑफ ग्लोमेरुलस, this is the glomerulus, and Bowman's capsule, this is double walled structure called as Bowman's capsule. हे Bowman's capsule आहे. तर थोडंसं डिटेल स्ट्रक्चर आपल्याला बघायचं आहे. पहिल्यांदा याच्यामध्ये बघूया ग्लोमेरुलस. ग्लोमेरुलस इज ए नॉट और नेटवर्क और द बंच ऑफ कॅपिलरीज. कॅपिलरीचा बंच असतो त्या ठिकाणी, प्रेझेंट इन द कॅव्हिटी ऑफ Bowman's capsule and formed by the capillaries produced by the afferent arteriole. परत पाठीमागे जाऊया. हे बघा, हा बंच किंवा नेटवर्क असतं, दॅट इज नोन ॲज द ग्लोमेरुलस. कसं तयार झाला तर हे ॲफरंट अर्टेरिओल आहे, ही इफ्रंट अर्टेरिओल आहे. ह्या ॲफरंट अर्टेरिओल डिवाइड अँड रिडिवाइड टू फॉर्म ए ग्लोमेरुलस. These capillaries unite to form a efferent arteriole. Blood enters into the glomerulus through afferent arteriole and blood carry out from the glomerulus by efferent arteriole. परत एकदा आपण मागे जाऊया. ब्लड एंटर्स इनटू द ग्लोमेरुलस. याच्यामध्ये ब्लड एंट्री करतं, पण कुठल्या ब्लड वेसल द्वारा एंट्री करतं ते तर ॲफरंट अर्टेरिओल द्वारा, आणि मग इथून ब्लड बाहेर आणलं जातं. तर बाहेर कोण आणतं किंवा बाहेर आल्यानंतर ते कशामध्ये एंट्री करतं ब्लड, कोणत्या ब्लड वेसल मध्ये तर इफ्रंट अर्टेरिओल, त्याच्यामध्ये ते एंट्री करत असतं. दॅट मीन्स द ब्लड एंटर्स इनटू द ग्लोमेरुलस थ्रू ए ॲफरंट अर्टेरिओल and carry out from the glomerulus through efferent arteriole. And between the afferent and efferent arteriole there is a bunch or the knot of blood capillaries called as glomerulus. Next point, the capillary of glomerulus are porous or fenestrated. Fenestra मीन्स पोअर, म्हणजे पोरस असतं नेचर. पोरस म्हणजे काय तर सच्छिद्र, छोटी 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 होल्स असतात त्याला, म्हणून त्याला आपण म्हणतो पोरस नेचर. तर हे कुठे आहेत तर समजा हे आपण कॅपिलरी घेतलेली आहे त्या ठिकाणची ग्लोमेरुलस मधली, तर हे फेनिस्ट्रेशन्स आहेत त्याला. हे बघा, हे छोटे छोटे होल्स असतात. कशासाठी होल्स आहेत? बिकॉज द फिल्ट्रेशन ऑफ द ब्लड टेक्स प्लेस इन द कॅपिलरीज, आणि मग ब्लड व्यवस्थित फिल्टर व्हावं म्हणून या ठिकाणी छोटे छोटे होल्स इथं असतात. नाउ द नेक्स्ट पॉइंट,
diameter of afferent arteriole is greater than the efferent arteriole. Diameter afferent arteriole चा diameter हा जास्त असतो efferent arteriole पेक्षा. आता कशासाठी जास्त आहे? It creates a high hydrostatic pressure in the glomerulus. It is important for ultrafiltration. Ultrafiltration साठी ते महत्त्वाचं असतं. अजून तुम्हाला थोडं सांगतो बघा, afferent arteriole चा diameter जास्ती, efferent arteriole चा diameter कमी. ब्लड afferent arteriole मधून एंट्री करतं या ठिकाणी आणि efferent arteriole मधून बाहेर आणलं जातं. मग ब्लड एंट्री करणारं जास्त प्रमाणामध्ये आणि बाहेर जाणारं कमी प्रमाणामध्ये असतं आणि म्हणून याच्यामध्ये काय केलं जातं तर प्रेशर क्रिएट केलं जातं. इट क्रिएट हायड्रोस्टॅटिक प्रेशर. म्हणजे तुम्हाला मी आता सांगितलं प्रेशर कसं क्रिएट करतात, तर एंट्री करणारं ब्लड जास्ती आणि बाहेर पडणारं ब्लड कमी, त्याच्यामुळे या ठिकाणी येतं hydrostatic pressure or the difference in the diameter create a hydrostatic pressure, and that hydrostatic pressure is important for ultrafiltration. Ultrafiltration is one step in the formation of urine. Urine formation मधली ही एक किंवा पहिली स्टेप आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे बोमन्स कॅप्सूल. The Bowman's capsule is a cup-like structure. कप सारखं स्ट्रक्चर असतं and double walled. बाहेरच्या बाजूची एक वॉल असते, आतल्या बाजूची एक वॉल असते, म्हणून त्याला आपण म्हणतो डबल वॉल्ड स्ट्रक्चर. बोथ वॉल्स आर कंपोज्ड ऑफ स्क्वॅमस इपिथेलियम. या ठिकाणी डायग्राम मध्ये मी कर्सर नेलेला आहे बघा. तर दोन्ही वॉल ह्या स्क्वॅमस इपिथेलियमच्याच तयार झालेले असतात. बट द आउटर वॉल इज कॉल्ड parietal layer or parietal wall, and inner wall is known as the visceral wall. Remember, the outer wall is called parietal while the inner wall is known as the visceral wall. There is a small space called as capsular space or the urinary space in between the two walls. दोन वॉलच्या मध्ये छोटीशी स्पेस असते आणि त्या स्पेसला आपण म्हटलेलं आहे कॅप्सुलर स्पेस किंवा युरिनरी स्पेस. आता विसरल वॉल, 5 नंबरचा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे. विसरल वॉल consist a special type of the cells, and that cells are called as the podocytes having a foot-like pedicel. पोडोसाइट्स, तर त्याचं मीनिंग काय? पोडोसाइट्स म्हणजे पोडस मीन्स लेग्स. आपल्या सायंटिफिक याच्यामध्ये किंवा बायोलॉजिकल लँग्वेज मध्ये पोडस म्हणजे लेग्स अँड द साइट मीन्स द सेल्स. द सेल्स हॅव्हिंग लेग्स म्हणजे अपेंडेजेस असतात, म्हणून त्याला आपण म्हणतो पोडोसाइट्स. लेग सारखं स्ट्रक्चर असतं म्हणून त्याला आपण म्हणतो पोडोसाइट्स. फूट लाईक पेडिसेल, फूट लाईक प्रोसेसेस त्याला असतात. नेक्स्ट पॉइंट बघा. These podocytes are in close contact with the walls of the capillaries of glomerulus. There are small slits called as filtration slits between adjacent podocytes. हे जे पोडोसाइट्स असतात त्या पोडोसाइटच्या मध्ये थोडीशी स्पेस आहे आणि या स्पेसला आपण म्हणतो फिल्ट्रेशन स्लिट्स. Parietal wall is thin, consisting of simple squamous epithelium. बाहेरची जी वॉल असते parietal wall ही thin असते, squamous epithelial cells त्याला असतात. It continues into the neck. तर नेक मध्ये ते कंटिन्यू होतं. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, तर पोडोसाइट्स हे लक्षात ठेवायचे. याच्यावरती बऱ्याच वेळेला क्वेश्चन्स विचारले
जातात. The wall of neck is ciliated and made up of ciliated epithelium. ही जी वॉल आहे या ठिकाणची आपल्या पुस्तकामध्ये जी डायग्राम आहे त्याच्यामध्ये ते दाखवलेलं नाहीये. तर इथं मी दाखवलेलं आहे बघा. तर हे जे नेक आहे त्या नेकला सिलिएटेड इपिथेलियल सेल्स असतात अँड सिलिया पुश युरिन फॉरवर्ड्स आपण म्हणतो. तर पुढच्या बाजूला युरिन ढकलायचं काम या सिलिया करत असतात. आपण टिश्यू या टॉपिक मध्ये ते बघितलेलं आहे बघा. The lumen of neck is called urinary pole. It is known as urinary pole. या ठिकाणी आपल्याला दिसतंय नेक, हे जे नेक आहे त्या नेकचं ल्युमेन म्हणजे या ठिकाणची स्पेस त्याला आपण म्हणतो युरिनरी पोल. अँड नेक लीड्स टू पीसीटी और प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. नेक असते ती पीसीटी मध्ये ओपन होत असते. तर हे झालं ग्लोमेरुलस अँड बोमन्स कॅप्सूल, दोन्हीला मिळून म्हणलं आपण मालफिजियन बॉडी. तर दुसरा पार्ट त्याच्यामधला बघायचा आपण रिनल ट्यूब्यूल. तुम्ही चार्ट लिहून घेतला असेलच वहीमध्ये. तर रिनल ट्यूब्यूल त्याच्या मधले पार्ट्स आपल्याला तुमच्या समोर असतीलच. तर कारण प्रत्येक वेळेला आपण पाठीमागच्या स्लाइडला जाणार नाहीये. तर बघा रिनल ट्यूब्यूल त्यामध्ये पीसीटी, लूप ऑफ हेनले, डीसीटी आणि सीटी हे पार्ट्स येतात. तर त्याच्यामध्ये बघा पहिल्यांदा लॉंग ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे ते अँड इट इज डिव्हायडेड इनटू फर्स्ट पीसीटी प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. आता याला असं का नाव दिलेलं आहे बघा पीसीटी. तर प्रॉक्सिमल म्हणजे काय, इनिशियल पार्ट, सुरुवातीचा पार्ट. कारण रिनल ट्यूब्यूल सुरू झालं की अगदी सुरुवातीला ते असतं. डायग्राम तुमच्या समोर आहे, त्या डायग्राम मध्ये तुम्ही ते बघू शकता. तर अगदी सुरुवातीचा पार्ट आहे. कॉन्व्होल्युटेड मीन्स इट शोज द कॉन्व्होल्युशन्स मराठीमध्ये असं वेटोळे असलेला पार्ट म्हणून त्याला म्हणायचं कॉन्व्होल्युटेड. अँड ट्यूब्यूल मीन्स ट्यूब लाईक. तर म्हणून त्याला नाव दिलं पीसीटी प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. रिनल ट्यूब्यूलचा सुरुवातीचा कॉन्व्होल्युशन्स असणारा ट्यूब सारखा पार्ट म्हणून त्याला म्हणलं आपण पीसीटी. दिस इज हायली कॉइल्ड ऑफ नेफ्रॉन, हायली कॉइल्ड पार्ट ऑफ नेफ्रॉन, जास्ती कॉइलिंग असतं त्याला. अँड लाइन्ड बाय क्युबॉइडल सेल्स विथ ब्रश बॉर्डर और मायक्रोविलाय. रिमेंबर दिस पॉइंट. पीसीटी मध्ये कुठल्या प्रकारच्या सेल्स असतात, तर क्युबॉइडल सेल्स असतात. क्यूब लाईक सेल्स. त्याला ब्रश बॉर्डर असते, मायक्रोविलाय त्याला असतात अँड सराउंडेड बाय पेरिट्युब्युलर capillaries. Due to convolutions or coiling, filtrate flows slowly and remains in the PCT for a longer duration. जास्त कॉन्व्होल्युशन्स असल्यामुळं जे फिल्ट्रेट तयार होतं ते फिल्ट्रेट पीसीटी मध्ये हळूहळू पुढे सरकतं, जास्त वेळ त्याच्यामध्ये ठेवलं जातं. आणि कशासाठी आवश्यक असतं ते, फॉर reabsorption of useful substances. And function of renal tubule PCT is selective reabsorption. And the selective reabsorption is another step of urine formation. Urine formation ची दुसरी स्टेप आहे ती. नेक्स्ट बघा लूप ऑफ हेनले. तुमच्या समोर डायग्राम आहे किंवा या ठिकाणी आपण डायग्राम आणलेले. मगाशी आपण बघितलं तर इथं ब्लडचं फिल्ट्रेशन होतं आणि ते फिल्ट्रेशन कुठे येतं, पीसीटी मध्ये येतं. हायली कॉइल्ड असतं त्याच्यामुळं हे फिल्ट्रेट हळू पुढे सरकतं आणि मग इथं येणारे फिल्ट्रेट मध्ये येणारे जे काय युजफुल सबस्टन्सेस असतात ते युजफुल सबस्टन्सेस ब्लड मध्ये ऍब्सॉर्ब करून घेतले जातात. त्याच्यानंतर आपल्याला बघायचंय लूप ऑफ हेनले. लूप ऑफ हेनले इज U shape tube consisting of
descending and ascending limb. लूप ऑफ हेनले इज यू शेप. हा लूप ऑफ इथून हा एवढा आहे ना, हा लूप ऑफ हेनले. लूप ऑफ हेनले इज यू शेप ट्यूब कन्सिस्टिंग डिसेंडिंग अँड असेंडिंग लिम्ब. आता डिसेंडिंग कोणाला म्हणायचं आणि असेंडिंग कोणाला म्हणायचं? तर डिसेंडिंग म्हणजे काय? तर खाली जाणारा. असेंडिंग म्हणजे काय? तर वरती जाणारा. आपण हायस्कूलमध्ये वगैरे असताना काही संख्या देतात शिक्षक गणितामध्ये आणि सांगतात डिसेंडिंग ऑर्डरने अरेंज करा, असेंडिंग ऑर्डरने अरेंज करा. ते थोडंसं या ठिकाणी आठवायचं आहे. तर डिसेंडिंग म्हणजे खाली जाणारा आणि असेंडिंग म्हणजे वरती येणारा लिंब. डिसेंडिंग लिंब, प्रत्येक लिंबचे कॅरेक्टर्स वेगळे आहेत, ते आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. डिसेंडिंग लिंब इज thin walled and permeable to water, and it is lined with simple squamous epithelium, while the ascending limb is thick wall असतं हे and impermeable to water. पाण्यासाठी येथे impermeable असतं. It is lined with simple cuboidal epithelium. तर याची परमिएबिलिटी लक्षात ठेवायची आहे. युरिन फॉर्मेशनच्या वेळेला डिसेंडिंग लिंब आणि असेंडिंग लिंब आणि त्याची परमिएबिलिटी, परमिएबल फॉर वॉटर, इम्परमिएबल फॉर वॉटर आपण इथं म्हणलेलं आहे ना. तर हे अतिशय महत्वाचं आहे. हे दोन पॉइंट्स जर आपल्या लक्षात राहिले तर युरिन फॉर्मेशनची प्रोसेस काही प्रमाणामध्ये आपल्याला समजायला सोपी जाते. The loop of Henle is surrounded by capillaries called as vasa recta. हे जे capillaries आहेत ना, that capillaries are called as the vasa recta. Its function is to operate counter current mechanism or the system. Separate urine आपल्याला ते counter current mechanism. And this mechanism is for osmoregulation. Osmoregulation म्हणजे काय? आपण काल परवाच्या लेक्चर मध्ये बघितलेलं आहे बघा. रेग्युलेशन ऑफ वॉटर अँड सॉल्ट बॅलन्स. असेंडिंग लिंब ऑफ हेनलेज लूप लीड्स टू डीसीटी. हा जो असेंडिंग लिंब आहे ना, तो असेंडिंग लिंब कशामध्ये ओपन होतो? तर या डीसीटी मध्ये तो ओपन होत असतो. तर आपल्याला बघायचं आहे डीसीटी और डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. दिस इज आता सॉरी मगाशी आपण पीसीटीचं मिनिंग बघितलं, आता डीसीटीचं बघूया. डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. डिस्टल मीन्स नंतरचा, कॉन्व्होल्युटेड दॅट मीन्स क्वाइल्ड और कॉन्व्होल्युशन्स असणारा, आणि ट्यूब्यूल हे ट्यूब सारखा नंतरचा कॉइलिंग असणारा ट्यूब सारखा पार्ट, म्हणून त्याला आपण म्हणतो डीसीटी, distal convoluted tubule. This is another coiled part of nephron. Its wall consists of simple cuboidal epithelium. त्याची वॉल असते ती सिंपल क्युबॉइडल इपिथेलियम ची तयार झालेली असते. आपल्याला डीसीटी आणि पीसीटी याच्यामधला डिस्टिंग्विश बिटवीन फरक आपल्याला लिहायचंय, आणि ज्या वेळेला आपण तो फरक लिहू त्यावेळेला आपल्याला दोन्हीचं स्ट्रक्चर हे लक्षात येतं. डीसीटी परफॉर्म्स ट्युब्युलर सिक्रिशन. हे एक फंक्शन आहे किंवा हे एक युरिन फॉर्मेशनची स्टेप आहे. त्याच्यानंतर बघा ऑर ऍक्टिव्ह सिक्रिशन इन विच वेस्ट्स आर टेकन अप फ्रॉम द सराउंडिंग कॅपिलरीज अँड सिक्रेटेड इन टू द पासिंग urine. DCT helps in water reabsorption and regulation of pH of body fluid. pH मेंटेन करण्यासाठी DCT हेल्प करत असते. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे कलेक्टिंग ट्यूब्यूल. दिस इज ए शॉर्ट स्ट्रेट पार्ट ऑफ DCT. शॉर्ट आणि स्ट्रेट पार्ट आहे DCTचा. Collecting tubule reabsorb water and secrete protons.
कलेक्टिंग ट्युब्युल्स ओपन इनटू द कलेक्टिंग डक्ट. आपण ही डायग्राम फायनल आपल्याला करायची. दुसरी एक मी डायग्राम दाखवली, कलर्ड नाहीये ती, पण त्याच्यामध्ये जे नेम्स आहेत ते नेम्स थोडेसे या ठिकाणी वेगळे दिलेत, पण आपण आपल्या पुस्तकातली डायग्राम हे करायची. तर कलेक्टिंग ट्युब्युल ओपन इनटू द कलेक्टिंग डक्ट. हे जे कलेक्टिंग ट्युब्युल्स आहेत ना छोटे छोटे, हे कलेक्टिंग डक्ट मध्ये ओपन होत असतात. A small branch of afferent arteriole forms peritubular capillary network. मगाशी मी तुम्हाला सांगितलं, around PCT, DCT and Henle's loop of cortical nephrons also forms a loop shaped vasa recta around Henle's loop of juxtamedullary nephrons. And the nephrons are responsible for elimination of waste and osmoregulation. Waste शरीराच्या बाहेर फेकून देण्यासाठी, osmoregulation साठी आवश्यक असतात ते nephrons. Hence are richly supplied with blood. About 1/4 of cardiac output is supplied to kidneys. मग आपल्याला त्याचा ब्लड फ्लो कसा आहे किडनी मधला ते बघूया. पहिल्यांदा हार्ट पासून ब्लड निघतं, ते डॉर्सल एओर्टा मध्ये जातं. ते त्याच्यानंतर ते ब्लड रिनल अर्टरी मध्ये येतं, रिनल अर्टरी मधून अर्टेरिओल मध्ये येतं, अर्टेरिओल मधून ते ऍफरंट अर्टेरिओल मध्ये येतं. इथून पुढे आपल्याला थोडंसं माहिती आहे बघा. ऍफरंट अर्टेरिओल डिवाइड्स अँड रिडिवाइड टू फॉर्म ए ग्लोमेरुलस. ग्लोमेरुलस पासून ब्लड वेसल्स एकत्र येतात आणि मग काय तयार होतं, इफ्रंट अर्टेरिओल. इफ्रंट अर्टेरिओल पुन्हा पेरिटिब्युलर कॅपिलरी तयार करतं. ट्यूबच्या सभोवती सगळ्या कॅपिलरीज असतात आणि त्याच्यानंतर व्हेन्युल्स तयार होतात आणि मग व्हेन्युल हे रिनल व्हेन की जे किडनी मधून बाहेर पडते, रिनल व्हेन त्याच्यामध्ये ब्लड येतं आणि मग रिनल व्हेन इन्फिरियर वेना केवाला जॉईन होतं आणि मग फायनली दॅट इन्फिरियर वेना केवा ओपन इन ए हार्ट. दिस इज द रिनल सर्क्युलेशन. याला रिनल सर्क्युलेशन किंवा ब्लड सप्लाय टू किडनी आपल्या पुस्तकामध्ये जे दिलेलं आहे. तर हा चार्ट आहे, तो थोडासा डिटेल आपण दिला पुस्तकापेक्षा. आता आपल्याला बघायचे टाइप्स ऑफ नेफ्रॉन्स. देर आर 2 main types of nephrons in human kidney. One is called cortical nephrons. Cortical. मग हे बघण्याच्या पूर्वी आपल्याला हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर किडनीचं माहिती असणं आवश्यक आहे. किडनीच्या हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर मध्ये आपण बघितलं 2 रिजन्स असतात. आउटर रिजन असतो त्याला आपण म्हणतो रिनल कॉर्टेक्स आणि त्याच्यानंतरचा रिजन आहे त्याला आपण म्हणलेलं आहे रिनल मिडुला. म्हणजे प्रत्येक युनिट बघताना पाठीमागचं जर माहिती असेल तर आपल्याला समजायला सोपं जातं. तर बघा पहिल्यांदा कॉर्टिकल नेफ्रॉन्स विथ शॉर्ट लूप ऑफ हेनले. कॉर्टिकल नेफ्रॉनचा लूप ऑफ हेनले कसा आहे, शॉर्ट आहे, शॉर्ट. एक्सटेंड व्हेरी लिटल इनटू द मिडुला. मिडुला मध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये असतो किंवा बऱ्याच वेळेला असत नाहीये. मोस्ट ऑफ द नेफ्रॉन्स आर कॉर्टिकल नेफ्रॉन्स. बरेचसे नेफ्रॉन हे या प्रकारचे असतात. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे सेकंड juxtamedullary nephrons. Few nephrons have longer loop of Henle that runs deep into the medulla. मेडुलाच्या आतमध्ये अगदी असे ते लूप ऑफ हेनलेचं स्ट्रक्चर असतं. These are called juxtamedullary nephrons. Juxtamedullary nephrons. आता आपल्याला बघायचं आहे juxtaglomerular apparatus, also called as
JGA कसं तयार झालं हे बघूया आपण. सम स्मूथ muscle cells of the wall of afferent arteriole are modified in such a way that their sarcoplasm is granular. Some smooth muscle fibers, smooth muscle cells of wall of afferent arteriole. तर या ठिकाणी afferent arteriole modified such a way that their sarcoplasm is granular. म्हणजे ग्रॅन्युलर त्या ठिकाणी सार्कोप्लाझम असतं. These cells are called juxtaglomerular cells or JG cells. आता या ठिकाणी बघा, हे afferent arteriole मध्ये या ग्रॅन्युलर सेल्स आहेत, इथं आपल्याला दिसत आहेत बघा. हे afferent arteriole आणि या ग्रॅन्युलर सेल्स, त्याला आपण म्हटलंय juxtaglomerular cells. In each nephron beginning part of DCT चा सुरुवातीचा पार्ट makes contact with afferent arteriole of some nephron. Cells in the wall of DCT in this region are packed more densely than those in other region of DCT. This is called macula densa. पाठीमागे जाऊया आपण. हे बघा, हा DCT चा पार्ट आहे. हा जो पार्ट आहे ना, एरो कर्सर मी नेलाय, हा DCT चा पार्ट आहे. आणि DCT चा पार्ट हा afferent आणि efferent arteriole ला जो कॉन्टॅक्ट मध्ये आलेला आहे, तिथल्या ज्या सेल्स आहेत, that cells are called as the macula densa cells. Macula densa. Macula densa and JG cells together form juxtaglomerular apparatus. Juxtaglomerular apparatus plays important role in blood pressure regulation within the kidney. बघा या ठिकाणी, हे बघा, हे afferent arteriole, कर्सर आणलाय मी या ठिकाणी. हा afferent arteriole, efferent arteriole. मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं ह्या ग्रॅन्युलर सेल्स, इकडे असणाऱ्या ग्रॅन्युलर सेल्स आणि इकडे असणाऱ्या मॅक्युला डेन्सा सेल्स दोन्ही मिळून तयार होतं juxtaglomerular apparatus. आणि त्याचे इम्पॉर्टन्स काय? प्ले इम्पॉर्टंट रोल इन ब्लड प्रेशर रेग्युलेशन विदिन द किडनी. या ठिकाणी आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे, मॅक्युला डेन्सा अँड जेजी सेल्स टुगेदर फॉर्म juxtaglomerular apparatus. तर या ठिकाणी आपण किडनीचे काही पार्ट्स इथं दाखवलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला इथं आज आपल्याला थांबायचं आहे. लेक्चर नेहमीप्रमाणे कशा पद्धतीनं झालं ते मला सांगायचं आहे. आणि एक सूचना आहे, आपण याच्याबरोबर गुगल फॉर्म वरती मल्टिपल चॉईस टेस्ट पण घेतोय. त्या टेस्ट पण तुम्ही सॉल्व करा आणि सबमिट करायचे आहेत. म्हणजे तुमची प्रेझेंटी किंवा तुम्ही लेक्चर बघितलेला आहे, लेक्चर बघून मग टेस्ट सॉल्व करायचे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही लेक्चर बघितलेलं आहे हे आपल्याला समजेल. आज आपण या ठिकाणी थांबूया. अजून एक सांगायचं राहिलं तुम्हाला, प्रत्येक लेक्चरला आपण टेस्ट घेतलेले आहेत. त्याच्यामुळे जर पाठीमागच्या टेस्ट सॉल्व करायच्या कोणाच्या राहिल्या असतील तर त्या पण तुम्ही सॉल्व करून सबमिट करायचे आहेत. आणि मग आज आपण इथं थांबूया. थँक यू.